जन्म सार्थक तत्वताराम कृष्ण
व्हावे त्यांचे द्वारे श्वानयादी तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजोड उच्चिष्टाची कामारी वडील सेवेचा सेवक दीनपणे रंग देत भले तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजोड उच्चिष्टाची तुका म्हणे सर्व सुखद्या संगती तुका म्हणे सर्व सुखद्या संगती घडेल पंगती संताची या तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाची विठ्ठल विठ्ठल नमो
शिखरे मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी कृपया देवा यावर न करावा अभिर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जया पूजल्या दरे पांडुरंगी विमानस्थली प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपे गेली न त्यागती दिव्य लोकासनी आता हृदय हे आपुले चौपाळल्या बळीवरी वैसौपावले श्रीगुरूंचे जयांचे केली स्मरण ओजस कुलविद्येच्या अधिकरण ते गुरु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता संत समागम एकादिये परी व्हावे त्यांचे द्वारे स्वालयाती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या चिंतनारूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना माथोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत आनंद कृपामूर्ती वैराग रागरसिक वैरागी शिरोमणी महानदेचा नंदादी वारकरी संप्रदायाला आलेलं गुंडस्वर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा समशेरपूरकर फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल आणि म्हणून समशेरपूरकर आलेली सर्वच भावी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे कोणाचा तुकोबारायांचा कोणाचा गम आहे तुकोबारायांचा तर फार लक्षपूर्वक आहे त्याचं कारण असं आहे समशेरपूरकर कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन हे पवित्र साधन आहे मग कीर्तन किती गोड असावं किती पवित्र असावं समशेरपूरकर कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गड्यात आलं तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्यात आलं तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे समशेरपूरकर कीर्तनात गायन जरी झालं कीर्तनाला वादन जरी झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे गाड्यात आदर हे प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही तसं मी तुमच्या श्रोतांना प्रामाणिक महाराज आहे मी प्रमाणाच्या बाजूला बोलत नाही त्याचं कारण असं आहे समशेरपूरकर महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा काय असावं का माहिती अगं नवऱ्याला जेवढं घरी जोरात बोलतात तेवढं तर बोला मग त्याचा तर एका मिनिटात आवाज बंद करते रे म्हणा बाबा इथं कशी पुरावा असावा काय असावा ए समशेरपूरकर नसेल पुरावा महाराज पुरावा पण आला का प्रमाणाचा दिला पुरावा मग ऐकणारा नसेल वाटत पुरावा मग ऐकणारा पुरावा पण ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला का पुरावा श्री महाराजांची अत्यंत गोड भाषा आहे महाराज म्हणतात ऐका रे समशेरपूरकर कीर्तन हे टाइमपास नाही कीर्तन
गाया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी. मग काय निरोप आजच्या अभंगाच्या द्वारे महाराज आग्रह करतात की आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा. काव तुकाराम महाराज आलेल्या साधकांनी प्रश्न केला, का आग्रह करतात की आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा. संत समागम एखादी परी, एखाद्या परीनं का होईना पण तुकोबाराय सांगतात आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा. आणि नाही त्या जन्मात घडला महाराज म्हणतात संजयपूरकर संतांच्या समागमामध्ये कुत्र्याचा जरी जन्म मिळवला तरी तो भाग्यवान. का हो आमच्या संतांच्या समागमामध्ये आम्हाला जन्म प्राप्त व्हावा, संगत प्राप्त होईल का. तिथे राम नाम होईल श्रवण, तिथे आम्हाला राम नामाचं श्रवण करायला मिळेल महाराज म्हणतात. तिथे राम नाम होईल श्रवण अन घडेल भोजन उच्चिष्टाचे. पण शमशेरपूरकर महाराज म्हणतात मिळाला भाग्याने संतांचा समागम. एक तर संतांच्या समागमामध्ये दास व्हा, एक तर संतांच्या समागमामध्ये दासी व्हा, नाहीतर रंग व्हा. रंग म्हणजे भिकारी. कामारे बडे सेवेचा सेवक. का हो आमच्या जीवनामध्ये भजन साधना घडावी म्हणून चाललं तर काही सगळं विचारला आलेल्या साधकांनी तुकोबारायला, का हो तुकाराम महाराज का आग्रह करतात की आमच्या जीवनामध्ये संतांची समागम घडावा. महाराज म्हणतात त्याचं कारण असे शमशेरपूरकर या विश्वातलं सगळं सुख संतांच्या संगतीत, संतांच्या समागमात. तुका म्हणे सर्वनाम शब्द वापरला. सुखद्या संगती अन घडेल पंगती संताची. महाराज म्हणतात जीवनामध्ये जर संगत साधूची असेल तर पंगत सुद्धा गोड मिळेल. आता यमात्यातलं सांगतो शमशेरपूरकर संगत जर मंत्र्याची असेल तर पंगत ढाब्याचीच मिळत. आपल्या जीवनात ठरवा संगत कोणाची करायची, जिथं भजनच भजन घडेल. विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचं म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गो ब्रह्मानंद स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, परमपूजनीय संत भगवान बाबा यांच्या पदस्पर्शाला पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र शमशेरपूरकर गेली 76 वर्षाची परंपरा आहेत. आपल्या नामसप्ताहाला नामयज्ञाला प्रामुख्याने ज्या महात्म्यांचा आशीर्वाद आहेत आपल्या नामसप्ताह करता वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज मुखेकर तात्या, वैकुंठवासी हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज दराडे, वैकुंठवासी हरिभक्तपरायण अत्यंत महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार, कोरोनाच्या काळामध्ये ज्या महात्म्यांचं जीवन संपलं आदरणीय हरिभक्तपरायण दत्ता महाराज डोंगरकर. दादा इकडे ही सगळे शांत करा. मला अशांत वातावरणामध्ये कीर्तन चांगलं वाटत नाही, बरं नाही वाटत. तुम्ही जेवढी शांतता ठेवा तेवढं बरं वाटेल. थोडी शांतता ठेवा ऐका. वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तपरायण कारभारी महाराज मुखेकर असतील, वैकुंठवासी हरिभक्तपरायण माधव महाराज दराडे यांच्या कृपा आशीर्वादानं व श्री हरिभक्तपरायण तुकाराम महाराज चोखंडे व श्री हरिभक्तपरायण कोंडाजी तुंदाजी डोन्नर व श्री हरिभक्तपरायण रंगनाथ महाराज शास्त्री भोगले यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला आपला 76 वर्षाची परंपरा आहे. व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज डोन्नर एकदा जोरदार टाळी वाजूया मस्त. आज कीर्तन सेवेचं ज्यांनी सौजन्य घेतलेलं आहे त्यांच्या माध्यमातून घेतलेले आहेत कैलासवासी अनुसयाबाई व श्री कैलासवासी गंगाधर येसू बेनकी यांच्या स्मरणार्थ त्यांची तिन्ही लेकरं आदरणीय आमचे माधवदादा, आदरणीय शंकरदादा, आदरणीय काशीनाथदादा या परिवाराकरता आपण जोरदार टाळी वाजूया मस्त. गावकरी मंडळाच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या कीर्तन सेवेकरता अत्यंत पवित्र मृदंगाचे साथ ज्ञानोबरांच्या संगतीमध्ये इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ अखंड एका बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित मृदंग सेवक आपल्या परिसराचं भूषण असणारे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे संकेत महाराज आरोटे पूज्यश्री महाराजांना जोरदार महाराजांना धन्यवाद करतो. या ठिकाणी भजनातलं वैभव तुम्ही भाग्यवाने शमशेरपूरकर की 7 दिवस हा आवाज, गोड आवाज, महाराष्ट्राचा लाडका आवाज तुमच्या कानापर्यंत रोज ऐकायला मिळणार आहे. एक काळ असा होता आपण टीव्हीला बघत होतो
गुरुवर्य ज्यांनी घराघरामध्ये रामप्रभूचा निरोप पोचवला, रामरायाची ताकद, रामनामाची साधना घराघरापर्यंत पोचवली. महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक पूज्यश्री महाराजांच्या संगतीत गेला 35 वर्षाचा कालावधी घालवला. नामदेव महाराजांची गाथेची पारायण, तुकोबरांच्या गाथेची पारायण, ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीची पारायण करून त्या साधनेचं पण आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत आदरणीय रोहिदास महाराज जगदाळे आबा या ठिकाणी उपस्थित आहेत. संत निवृत्तीनाथ देवांच्या सानिध्यामध्ये राहून काही काळ एका एका स्वराची एका एका चालीची साधना करून त्या साधनेचं पण आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. नाशिक रत्न आदरणीय आमचे रोहिदास भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. पूज्यश्री जोरदार टाळी वाजवा माझा जोरदार. माझ्या संगतीला आलेले महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आमचे मौली बाबा असतील, पूज्यश्री महाराजांच्या आपल्या गावातील सगळी महाराज मंडळी आलेल्या मायबापाला विनंती, या बाल गोपाळा करता आपण एकदा जोरदार टाळी वाजवा. मला वाटत होतं माझे कपडे लेख कडली, पण या महाराजांकडे पाहिले माझ्या कपडे दिले म्हटले. आदरणीय श्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे सचिन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे रोहिदास महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. विणेकरी महाराज तुम्हाला दंडवत. माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो, आई तुम्हाला दंडवत करतो, माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो, दादांना तुम्हाला दंडवत करतो, साऊंडवाले दादा तुम्हाला दंडवत. श्री संताजी माता मोबाईल चालू असेल तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा महाराज मंडळीचं माझ्याकडून कोणाचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराजाला कळत घ्या मला सांभाळून. पेटी मास्तर अत्यंत गुढ आधी त्यांचा. आता काही महाराज मंडळीचा काळीचा स्वर असो, काहीचा काळी घेऊन असतो, आता काळी घेऊन काळी येत म्हणलं तर सोपं जातं. आता माझा मधीच पांढरी होत, त्याला काय करता पण घ्या मला सांभाळून. खूप गुढ आधी एकदा त्यांच्याकरता टाळीमध्ये सगळी प्रेमाची मंडळी उपस्थित. चला 1 तास कीर्तन करायचं आहे आपलं बरोबर, कारण पुढे बहुत आज पहिला दिवस आहे. आज फक्त शमशेरपूरकर, फक्त शंकरपूर, माझ्याकडे फक्त पातळी वाढण्याचं काम दिलं तुम्ही. उद्यापासून त्या पातळीवरती गुलाबजाम, बर्फी, बासुंदी, सचिन महाराज गुलाबजामचं नाव काढलं का सचिन महाराजांच्या आठवण. 86 गुलाबजाम झाले माझ्याकडे, 86 पण ताकद आहे तसे पण आहे ना. नाही हा नाश्ता माणसं त्याला काय आवड आहे, खाल्लं पाहिजे ना. आता ज्याला साखर नाही त्याला खाण्यात आनंद आहे ना, ज्याला साखर आहे दोनच तापा हातो सगळं बसणार. महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार माझ्या संगतीला आलेली. काही काळ आम्ही ज्ञानोबरांची मधुकरीचं जीवन जगलो, एकत्र मधुकरीचं जीवन झालं. आता महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार आमचे राहुल महाराज खालकर एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि म्हणून आहे माझ्याकडे एक काम दिलं आजच्या दिवसाला तुम्ही. उद्यापासून चांगले चांगले पदार्थ खायला मिळणार आहे तुम्हाला. पण शमशेरपूरकर ध्यानात ठेवा, उद्यापासून तुम्हाला किती जरी गोड गोड पदार्थ खायला जरी मिळाले ना, पण पात्रावळी मात्र श्रावण महाराजाची असणार एवढं ध्यानात ठेवा. पहिला दिवस म्हणलं का कोणी घेत नाही, पहिला दिवस म्हणलं का थोडी सिस्टीमची अडचण, पण काय नाही आज काय उणीव नाही. असं वाटतं आज आपला जागराचा दिवस आहे, मस्त मंडळी हजर झाली मस्त. आणि म्हणून पहिल्या दिवशी नामावरती बोलावं, मग आपलं जीवन संतांच्या संगतीत जावं आणि ती नामसाधना आपल्याला श्रवण करायला मिळते. तुकोबराय आग्रह करतात. खरं तर आम्ही नामसाधना का जीवनामध्ये करायची, परमात्म्याच्या नामाची साधना का करायची, कोणत्या कोणत्या युगामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीकरता काही काही साधने केल्या जायची, याला शास्त्रही याला पुरावा आहे. कोणत्या कोणत्या युगामध्ये कृतयाध्यायतो विष्णू त्रेतायम यजतो मखै द्वापारे परिचर्यानां कलौतत हरि कीर्तना
संकीर्तन करावं लागेल. चित्ताचे आसन तुका करीतो तीर्थ नामसाधन नाम संकीर्तन साधन बाई आणि सडतील पापे. आम्हाला या जन्माला आल्याच्या नंतर परमात्म्याचं भजन करावं. देवी दिला देव होया झाला पाटा. इथं प्रत्येकाला भजन साधना करता येते. सगळ्यांची कलियोगी उद्धार हरीच्या नामे. इथं हरीच्या नामानेच उद्धार होऊ शकतो कलियुगामध्ये. म्हणून महाराज म्हणतात जे भजन करण्याकरता आम्हाला उद्धार होईल ना सकळ अशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ती भजन साधना करण्याकरता यारे यारे काय म्हणले महाराज. यारे यारे लहान थोर असं नाही म्हणले महाराज. यारे यारे चिकणी चिकणी असं नाही म्हणले ना. यारे यारे लहान थोर याती बलती नारी न करावे चारण लगे.
अधिकारी ते भजन आपल्या जीवनामध्ये घडावं. भजन आपल्या जीवनामध्ये काय संताची तळमळ असलो. आम्हाला भजन साधना करावा. भजन आम्ही त्याच्याशिवाय मुक्त नाही होणार. भजनाशिवाय आम्ही मुक्त, आम्ही आनंदी राहू शकत नाही. मग आम्हाला भजन करावं लागेल. पण आपण भजन करावं याच्याकरता अट्टा असेल. कोकणवासी रामचंद्र बाबा बोधेबाबांची एक चाल म्हणतो. खरं तर बोधेबाबांचा आवाज ऐकला तरी मन प्रसन्न होऊन जायचं, मन तृप्त होऊन जायचं. सदानंद गुरुजींचं रामकृष्ण हरी जरी ऐकलं तरी शरीरामध्ये असे स्पंदन निर्माण व्हायची. भावपातोबरांच्या प्रमाणात किती गुण आहे. तसा प्रमाण, तशी चाल, तसा स्वर त्या लयीमध्ये पहा. मस्तपैकी महाराज म्हणतात, लागून या पाया प्रमाण किती गोड बघा. त्याला चाल सुद्धा तशीच हो. लागून या पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला. माझ्या पाठीमागे बसता की लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. असा एक झाला. तो भाव त्याच्याला किती मोड. अरे बाबा श्रीकांत भाऊ देव प्रेम भाव. चला
चला ते भजन तिथंच गोडगडे जिथं संतांची संगत आहे, संतांच्या संगतीतलं भजन काही आनंद देतो बरं का तांदूळ. आता आहे शांत करा हे परश्या ऐक रे असं बस 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 तिथंच बस. हा बसलो 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 ऐका महाराज आग्रह करतात बरं का चला अभंगाला सुरुवात आहे. भजनाचं वय हो पाहायचं ना भजन किती गोड करतो माणसं पवित्र बनवतात. आग्रह करतात की महाराज आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा. का हो शमशेरपूरकर महाराज माणूस घडतो तो सुद्धा संगतीनं आणि माणूस बिघडतो तो सुद्धा कशावरून. महाराजांचं प्रमाण किती गोड आहे. महाराज म्हणतात अरे माणसाचा उद्धार होतो तोही संगतीनं आणि माणसाचं पतन होतं शमशेरपूरकर माणसाच्या जीवनात संघ बिघडला का माणसाचं जीवनच बिघडतं. ते कसं सिद्धांत करतात दृष्टांत. एक जण ताडीच्या झाडाला पाठ लावली. कोण्या 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 तुम्ही जागे ना सगळे. ताडीच्या झाडापासून गळ्यात माळ बनते ना. नाही रे बाबा ते जर याच्यात टाकलं त्याला 10 फुटा जरा सपुरत नाही. असं खतरनाक वस्तू आहे ती. ताडीच्या झाडाखाली जाऊन बसला पाठ लावली ताडीच्या झाडाला पण दूध पित होता. दूध पिणं चांगलं हे शमशेरपूरकर पण ज्या झाडाला पाठ लावली ना तो संघ बिघडला. तसंच गल्लीमध्ये चौकामध्ये उभं राहत असताना वारकऱ्याजवळ उभं राहायचं का बेवड्याजवळ उभं राहायचं हे तुमचे तुम्ही ठरवा. देखताची चिंदी म्हणत हवे. चोराच्या संगतीला बसलं तर भजन करणार सुद्धा चोरी करतो. म्हणून जणू काय तेव्हा बसून लोकांना पद्धत लागली का काय. लोक कीर्तनात आले तरी लोकांच्या नव्या चपला हानी करतात. कीर्तनात येऊन कीर्तन ऐकून आम्ही जर चपला हानीत असं किती पुण्यवान आम्ही असं स्वतःला म्हणायचं का. संगत बिघडली तर माणसाचं जीवन बिघडलं. म्हणून आपल्या जीवनामध्ये संघ चांगला करा. हे बघा उदाहरण घेऊन जा. पोरांनो आज बरेच तरुण आले माझ्या भावाला. चांगला मित्र करा नाही कसं मित्र आपल्या आयुष्याला कधी धोका देणार नाही असा मित्र करा जीवनामध्ये. हा असा मित्र करा 7 दिवस रोहिदा साहेबांच्या चाली ऐकायला मिळाला. 7 दिवस मध्य गुरुजींच्या चाली ऐकायला मिळाला. 7 दिवस संकेत गुरुजींचा मृदंग ऐकायला मिळाला. असा मित्र जर भेटत असेल ना तर त्याचे रोज पाय धरा येताना असा मित्र करा जीवनामध्ये.
काहीतरी चांगलं मिळेल, मन प्रसन्न होऊन जाईल असा मित्र करा, चांगला मित्र करा. जो मित्र आपल्याला कधीच घेऊन येईल, कीर्तनात घेऊन येईल, 31 डिसेंबर साजरी करायला घेऊन असा भंगार नाही करायचं बरं. असा भंगार मित्र जर भेटला तर त्याला गाडी टाकायचं, आणि जिथं वाघाचं कळप दिसत तिथं सोडून द्यायचा तो भंगार मित्र. चांगला मित्र करा जीवनामध्ये, ज्या मित्राच्या संगतीत आपलं कल्याण होते. माझ्या बहिणीनं बऱ्याच बहिणी आल्या त्या आजच्या कीर्तन सेवे करताना, ताई चांगली मैत्रीण करा बरं, त्याची मैत्रीण आपल्या आयुष्याला कधी धोका देणार नाही. स्वराचा आवाज नॉर्मल कमी करणार. आज मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते बरं ताई. एकच पाकिस्तानी होती, एकच केरला नावाची स्टोरी आहे. आधी घरचा खानापाव घातला तिनं, नंतर हॉटेलला घेऊन गेली, तिने फोटो काढले बरोबर पाकिस्तानात व्हायरल गेली. आपण तेवढी स्टोरी पाहिली तरी आपले डोळे उघडले, तरी आपण गाफिले झोपलेले. आज मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते. 2 तर मारल्याच नाही ना, एक जिवंत राहून ती कशी आहे ती तिलाच माहिती. आज फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, मराठी पोरांच्या नावानं अकाउंट खोलल्या जातं, आणि अशा 1000 मुली पळवल्या जात्यात. पण नरवेला जाते आमची मुलगी, आमची पोरी एवढी नादान नाही. आमच्या पोरीनं कोण आहे पोरावरती प्रेम करावं आणि मायबापाला खाली मान घालायला हवी. येणारा काळ वाईट येत चला. मैत्री सुद्धा धोका देऊ शकते ताई, काय प्रतळ म्हणीने बोलतो. म्हणून ताई आपली पोरगी गल्लीनं चालली ना तर चांगले कपडे असावं आपल्या लेकीच्या अंगावर, बहिणीच्या अंगावर. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. 7वीला जाते माझी मुलगी सुद्धा. पण दीपोळीच्या सणाला जर मामाच्या घरी गेली तर मामाला सांगते, मामा 2000 रुपयाचा ड्रेस घ्यायपेक्षा 500 रुपयाचा घ्या मामा, पण हाफ बाईचा ड्रेस घेऊ नका. का आमचा बाबा घालू देत नाही? मी नसं तुम्हाला थोडी उपदेश करून चाललं. चांगले कपडे असले ना आपल्या लेकीच्या अंगावर, लोक म्हणतात कोणाची मुलगी रे, काय सुंदर विचारायच्या घरामध्ये सुंदर कपडे घातले पोरीनं. हल्लीच्या काळात एखादी बहीण गल्लीनं चालली तर पावत नाही, असे भंगार कपडे असतात तिच्या अंगावर. लाज वाटते कधी कधी आम्हाला. मुलीचं जाऊ देव, आज 2 लेकराच्या माया सुद्धा फाटलेली ब्लाऊज घालायला लागली. आज 2 गोष्टीने माणसं संपत आले. सफेदपूरकर एक व्यसन आणि दुसरी गोष्ट फॅशन. काय एवढं तळमळीने बोलतो. आज मैत्रिणीच्या नादात पोरी सुद्धा माय बापाला धोका द्यायला लागल्या. सफेदपूरकर पण ऐका ग ताई, का चांगली मैत्रीण करायची, का चांगला मित्र करायचा. ताई आपला जन्मच नव्हता ना, तर आपला बाप पांडुरंगाच्या मंदिरात गेला, नवस केला आमच्या बापानं, पांडुरंगा मला जर मुलगी झाली असती तर किती भाग्यवान बाप ठरला असता. शमशेरपूरकर कधी कधी गरीबाचे हात सुद्धा लय लवकर देवा ऐकतो ना. मुलगी दिली आमच्या बापाला, आनंद झाला. आमच्या गावाला पेढे वाटले आमच्या बापानं. पाटील पेढे घ्या. कसले? मुलगी झाली आपल्याला. आपल्या जन्माचे पेढे वाटले गत आहे आपल्या बापाला. आता आमचा बाप राबत होता, कष्ट करत होता. कष्ट करून मिळवलेला पैसा पोरीच्या शिक्षणाला, पोराच्या शिक्षणाला लावत होता. ऐका का ताई, 15वीला गेलेली मुलगी होती आमच्या बापाची, 13वीला गेलेला मुलगा होता आमच्या बापाचा. पण एक दिवस गावात ओळखीचा माणूस भेटला आणि ओळखीच्या माणसानं सांगितलं, पाटील तुमचे पोरगे का नाही एका पोराच्या मोटरसायकलवर जाताना दिसली मान. बापानं सांगितलं, पाटील आज अगोदर नाही बोलायचं माझ्या मुलीबद्दल. विश्वास आहे हो पाटील माझ्या पोरीवर. माझी पोरगी कधी जीवनात चुकीचं पाऊल उचलणार नाही. ए माझ्या बहिणी बाबांना, आपल्या माय बापाचा लय विश्वास असतो रे आपल्यावरती. पण जीवन जगत असताना, कॉलेज जीवन जगत असताना आपल्या बापाचा कधी विश्वासघात होईल असं कधी जीवनामध्ये चुकीचं पाऊल उचलू नका माझ्या बाबांना. लय विश्वास असतो आपल्या माय बाबाचा आपल्यावर. पाटील असं अगोदर बोलू नका माझी मुली चुकीचं कार्य करणार नाही. किती विश्वास होता, एवढा विश्वास होता त्याच मुलीवरती. पण शमशेरपूरकर त्याच मुलीनं 3ऱ्या दिवसाची पाठ नाही उचलू दिली तर बापाच्या तोंडावर अशी लग्नाची कागदपत्र फेकून दिली. आणि त्याच पोरीने सांगितलं, बाबा लग्न करेल तर याच्याशी नाही तर मरून जाईल बघा बाबा. मी बापानं सांगितलं, पोरी तुझ्या जन्माकरता नवस केला मी. नवसा सायन्सनं झाली, आमच्या गावाला पेढे वाटले. पण आज जर या गावाला कळलं पोरी असं झालं तुम्हाला जीवन मी जगता येणार.
पोरीने सांगितलं बाबा लग्न करेल तर याच्याशी नाही तर मरून जाईल. डोळ्याचे गत बाबाची पोरगी निघून गेली. काय नाही करता आला आमच्या बाबाला. सरकारचा नियम खतरनाक आहे. एकदा पोरगी पिंजऱ्यात गेली का माय बाबाला हात नाही लावता येईल. पोरीचे जबाब पडल्याच्या नंतर पण हे शमशेरपूरकर भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नाही आहे. तुम्ही कोणाचा तरी पवित्र विश्वासघात करत असाल ना, एक दिवस केलेलं चुकीचं कर्म सुद्धा आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. एवढं ध्यानात ठेवा. 10वा दिवस नाही उजेडला पोरीला. ज्या पोरासोबत गेली ना महाराजांना तो 10 रुपयाला लागला. पोरीला पश्चाताप झाला. बापाचं ऐकलं असतं त्या विषयाचं कल्याण झालं असतं. काठी घेतली त्यानं. मारायला लागला. 12:30 वाजेपर्यंत काठीनं मारला त्या पोरीला. अंगावर बळ उठली. कंबारड्यात लात मारली. सांगितलं तुझ्या बापाला म्हणा तेवढी इस्टेटिक माझे नाव करू. ऐका ग ताई का चांगला मित्र करायचा, चांगली मैत्री करायची. पोरांनो ऐका रे पोरीला. आता माहेरचा रस्ता धरतात पोरीला. पाठी एक माहेरात आली. मायबापाच्या घराजवळ गेली तर कुलूप लावले होतं मायबापाच्या दाराला. शेजारची चुलती झाडलोटच करत होती म्हणून शेजारच्या चुलतीला विचारलं कापूच म्हणतात तुमच्याकडे. दाराला टाळा कुठं गेली नाही वडी. शेजारच्या चुलतीनं सांगितलं पोरी ज्या दिवशी त्या पोराच्या मोटरसायकलवर निघून गेली ना तो हा रस्ता धरला. तुझ्या बापानं शेताचा रस्ता धरला. सहन नाही झालं पोरी तुझ्या बापाला. लहानपणी झाड लावलेलं तर झाड लहानचं मोठं झालेलं होतं. त्या झाडाजवळ तुझा बाप याला दोर घेतला. त्या दोरानं फाशी घेऊन टाकली पोरी तुझ्या बापाला. दुसरा प्रश्न होता ताई पोरीचा. मग काकू माझी आई कुठे गेली. अगं बाप घराला येणं म्हणून आई पाहण्याकरता गेली तुझी. पण बापाचं प्रेम तुझ्या आईने टांगलेलं पाहिलं. दुसरा दोर तुझ्या आईने घेतला. तुझ्या आईनं पण फाशी घेऊन टाकली. मग काकू माझा सोन्यासारखा भाऊ कुठे. मायबाप करले ना म्हणून पोरग पाहण्याकरता गेलं. पण मायबापाची प्रेत टांगलेली पाहिली तुझ्या भावानं. सहन नाही झालं तुझ्या भावाला. फवारणीचं औषध महागडं औषध होतं. विषारी औषध होतं. ओढलं तुझ्या भावानं आणि गट ठेवून तुझा भाऊ सुद्धा म्हणून गेला तुझी. अरे एवढ्याशा चुकीमुळं एवढ्याशा चुकीच्या संगतीमुळं आमच्या मायबापाच्या जीवनात संपत असेल. मायबापाचं जीवन तर आमचं कॉलेज आमचं शिक्षण तरी काय कामाचं. संगत करा. चांगला मित्र जोडा जीवनामध्ये. चांगली मैत्रीण जोडा जीवनामध्ये. चुकीचा मित्र कधी निवडू नका. चुकीची मैत्रीण कधी जीवनामध्ये निवडू नका. गुरु सुद्धा निवडताना चांगला निवडा. म्हणून तर संतांचा हट्टा असेल आपल्या जीवनामध्ये संगत साधूची घडावी आग्रह करतात. ती कशी अभंगाचं पाहिजे. संतचा मागे
महाराजांनी वाटतं तेवढं सोपं नाही बरं का. कधी कधी लोकांना सोपं वाटतं ना. लोक म्हणजे 2 तास मृदंग वाजवलं बा, 5,000 घेऊन गेलं, मोठ्या गाडीत घेऊन गेलं, तू एक कानपूर वाजवून बा, काय तू बोलायचं तुला. लोकांना वाटतं तेवढं सोपं नाही बरं का. कोणत्या 2 साली म्हणले 5,000 घेऊन गेले मोठ्या गाडीत, तू एक चाल म्हणून 5,000 वाढ पाहिजे. ते सामान्य करा सोपं वाटतं लोकांना सर. म्हणून मी रोज सांगतो रे शमशेरपूरकर, तिला त्याबरोबर तुमच्या गावाला एखादा वादकासारखा इराडतो जपा, तिला त्याबरोबर एखादा कीर्तनकारासारखा इराडतो जपा. आज काळाची गरज आहे. येणार संकट भय की आपल्या जीवनात. अजून पुढे जाऊन सांगू लागलं कोणी गरीब असेल इकडे मृदंग वाजवायला शमशेरपूरकर, त्याला पहिली कीर्तनाला ते तुमच्या गावात वाजू द्या. लागलं कोण्या गरीबाचं लेकरू गायन करायला ना, त्याला पहिली कीर्तनाला ती चाल तुमच्या गावात म्हणू द्या. लागलं रे कोण्या गरीबाचं लेकरू कीर्तन करायला, त्याला पहिलं कीर्तन तुमच्या गावात म्हणू द्या. कारण शमशेरपूरकर ज्याला गावात मान त्याला जगात मान असतो. तो भेटल त्याला चांगलं म्हणा, काय कोणाला नावाला का ठेवत. म्हणजे बघा मी माझ्या मस्तीत कीर्तन करणारा महाराज, मी काय लोड घेत नाही कोणाला आवडू ना आवडू. परत मला बोलवा तुम्ही, मला येई काळजी नाही. पण मी काय एवढं मला सुद्धा कोणतरी एक दिवस विचारणार आहे, अरे मृत्यू लोकात गेला नुसते कीर्तनच घेतले का, नुसते घेतच बसला काही ज्ञानोबरा निवृत्तीनाथ देव मुक्ताबाई जनाबाई शिकवलं नाही का समाजाला. म्हणून ताई आज काळाची गरज आहे. आपल्या मुलीला जनाबाई शिकवा, आपल्या मुलीला मीराबाई शिकवा. मीराबाई सांगितल्या शिकवल्या जनाबाई मुक्ताबाई तर आपल्या पुरी गळ्यात माळी घालती, नाही तर त्या दुसऱ्याच माळी घालून घेतली. आपल्याला गरज पडू देणार नाही. हे छोटी छोटी बाळे याच्या गळ्यात माळी आहे. हा जीवन धन्य होत असतं, आनंद होत असतं म्हणून आग्रह आहे. आणि मी हे बघा राहतो आजच्या कीर्तनात 5 पोरींना 5 बहिणीला जरी मुक्ताबाई केलं ना तरी आपलं कीर्तन सफल झालं नाही. समजतो काय 5 लेकराला निवृत्तीनाथ देव कळले ना, कीर्तन सफल झालं. म्हणून ऐका आग्रह करतात तुझं बरं आपल्या जीवनामध्ये संगत कोणाची असावी. संत समागम एखादी एखाद परिणत व्हायला पण तुकोबारा संत आपल्या जीवनात संतांची संगत असेल, संतांचा समज करावा. आता एक कवियपरी कशाला म्हणायचं उदाहरण दिले पुढे का. देहू गावाजवळच कडूस नावाचं गाव आहे. त्या कडूस गावातील गंगाराम बोमा आला. आता त्या गंगाराम बोची म्हैस हरवली. कोण हरवली? कोण? म्हैस. दृष्टांत लक्ष करू काय का. आता म्हैस निघाली गोठ्यातून. तुमच्या तिकडल्या म्हशीचा स्वभाव विचारतो मी तुम्हाला. समजा गोठ्यातून निघाली. आता काही ठिकाणी गोपाळी म्हणतात, काही ठिकाणी उद्दाडी म्हणतात, पण आपण तो काय शब्द वापरणार नाही. निघाली त्या गोठ्यातून कोणी दिशेला जाईल बरं ती म्हैस? जिकडे जिकडे वाळेल चारा दिसत तिकडे जाईल ना. ज्ञानोबराया सांगतात हिरव्या चारे भांबावे पशु, जिकडे जिकडे हिरवण असेल ना निघाली शोध घेण्याकरता. डोंगरदरीचा प्रवास, जंगल लागलं. त्या जंगलातून त्या डोंगरदरीतून एक भजनाचा आवाज यायला लागला. ते भजन कानावरती पडलं गंगारामबाच्या. काय भजन होतं ते? ज्या भजनानं देऊ गाव पावन झालेलं होतं, ज्या भजनाने भंडारा डोंगर, रामचंद्र डोंगर, गोराडा डोंगर पावन झालेला होता, असा भजनाचा आवाज गंगारामबाच्या कानावरती आला. रामकृष्ण हरी हरी Krishna
शमशेर कुलकर्णी, अरे काय भजन आहे, काय सोय आहे, काय आवाज आहे. रोज बसण्याकरता माणसं या ठिकाणी पाहून येतील. भजन असं करायला बसवलं करू दे या पंचक्रोशीला. आपल्या सत्तावसारखं सत्ता व्हायचं ना. अरे काय मंडप आहे, किती गोड वाजत आहे, किती गोड गायक आहे, काय ती टाळी आहे, काय तो आनंद आहे. मस्त घ्या, चला चला. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. ते भजन चालू होतं गंगारामाच्या कानावरती पडली. भजनातली ताकद लई वेगळी बरं का. भजनातली ताकद लई वेगळी. असं भजन गंगारामाच्या कानावरती पडलं की गंगाराम बाबा. तुकोबारायांचं भजन चालू होतं. भजन अवस्थेमध्ये स्पर्श केला. तुकोबाराय जागे झाले. विचारलं, आनंद वाटला गंगाराम बाबा पाहिले बरोबर. तुकोबारायला आनंद झाला. काय 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 काही शाळा सुटली की काही विठाला विठाला. गंगाराम बोला पाहिजे बरोबर. आनंद वाटला तुकोबारायला. तुकोबाराय सांगतात, गंगाराम बा काय भाग्याचा दिवस आहे तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही भजन करण्याकरता एवढी जंगलात आली करतात आली. गंगाराम भाऊ कशा करता गेले आपल्या ध्यानात आहे ना. अरे शमशेर कशा करता. गंगाराम भाऊने सांगितलं, तुकाराम महाराज भजन नाही करायला आलो. मग आपली म्हैस हरवली हो. पाहिजे तुम्ही तुकाराम महाराज आपली म्हैस. तुकाराम महाराज म्हणजे गंगाराम भाऊ असे गोळ्या सभेसारखे काय म्हणून काय. आम्हाला जर म्हशीच पाहायच्या होत्या तर देव गावात कमी होते का. ते का म्हैस पाहायला आलो एवढ्याच आम्ही करतात. काय म्हशीबद्दल अट्टास करतात. देवाबद्दल अट्टास करा. देव पहावया करीव सायास अन्न करियास नाशिवंत. काय नाशिवंत ज्यापेक्षा करतात. नाही नाही सांगायचं असेल तर म्हशीबद्दल सांगा. जिथं गंगाराम तुकोबारांची भेट झाली तरी म्हशीबद्दल पत्ता चालू आहे. आताच्या गंगारामचं काय म्हशीबद्दल सांगा. नाही ऐकलं गंगाराम पण ऐका. म्हैसच पाहिजे पण तुम्ही साधूची संगत करा. साधू कल्याणच करते तुमचं. ते कसं आता ऐका. म्हैसच पाहिजे. हा जा गोट्यामध्ये म्हैस बांधलेली ठेवला मग विश्वास. घेतं दर्शन श्री संताची माता चरणावरी सारखा घरी आणि गेले घरी. घरी गेल्यावर प्रपंच असा असतो माणसात. घरी गेल्याबरोबर घरात नाही गेले गंगाराम गोठ्यात गेली. म्हैस बांधलेली पाहिजे. चमत्कार झाला. संत चमत्कार नाही करते पण दाखल बसला बघायला. काय करू असं तुकाराम महाराजांना 2-3-4 तास झाले शोधली म्हैस सापडली नाही. एका शब्दावर सांगितली गोठ्यात. म्हणजे तुकाराम महाराज न पाहिली म्हैस. मला जर विश्वासानं पत्ता सांगितला तर तेच तुकोबाराय मला देवाबद्दल पण पत्ता सांगू शकतात. अशी शाश्वती आली गंगाराम महाराज. सर्वस्वाचा त्याग केला आणि तुकोबारांची पाय धरले. तुकाराम महाराज म्हणले, मग अजून नाही दुसरी म्हैस हरवली का तुमची. आता म्हैस शोधायला. आता देवाचा पत्ता सांगा. पण भाग्यवान ठरले. तुकोबारांची संगत घडली. भजन घडलं. 14 टाळकरी होते बरं का तुकोबारांचे मुख्य. पण 14 टाळकरीपैकी एक टाळकरी बनण्याचं सौभाग्य लागलं गंगारामच्या जीवनामध्ये. जीवन मुक्त अवस्थेला प्राप्त झालं. कशाच्या निमित्ताने संगत घडली मला घेऊ. म्हशीच्या उद्धार झाला या जीवनात.
संतन के संग लाग रहे हमें न बोल तेरी अच्छी बने ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई पण कशाने हरी सुमिरन मिला रे पतोरियाचे कागा से कोई हंस करेगा कागा से कोई हंस करेगा चाहे उनके दाए पतोरियाचे संगला करे पतोरियाचे अखंड जया तुझी अखंड दया तुझी प्रीती अखंड दया सातारकर महाराज आपण देवठाणला गेलो होतो श्रीकांत भाऊच्या नियोजनात त्या दिवसालाच महाराज आनंदात विलीन झालेली होती. काय संप्रदायाला हिरे दिली होती ज्ञानोबारांनी. चला ऐका. अखंड दया तुझी मजदी दयांची संगती संतांची संगत आपल्या जीवनात. पण महाराज म्हणतात नाही त्या जन्म घडली तर वासना तरी शिल्लक ठेवा. वासनेचा संग होयांत गाडी तरी तपोवळी. महाराज म्हणतात नाही मानवाचा जन्म मिळाला तरी कुत्र्याचा जन्म मिळाला तरी तो भाग्यवाडी. अहो महाराज असं नाही का उदाहरण आहे का. कुत्र्याचा जन्म मिळाला तो भाग्यवान ठरला. शमशेरपूरकर भाग्यवान आहे तो कुत्रा. त्या कुत्र्याला धर्मराजाची संगत लागली. कुंड भाग्यवान आहे तो कुत्रा. महाराष्ट्राचा जाणता राजा माझे छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचा संघ घडला. आजही रायगडावरती वाघ्या नावाच्या कुत्र्यांची समाधी आहे. भाग्यवान असतील. ज्ञानोबांची आई भाग्यवाणी. धन्य धन्य दयाचे खुशी ज्ञानदेव जन्मले. भाग्यवाणी श्रीवीरांची आई. आपल्या गावाला एखादा आर्मी असेल ना ज्या माय बापानं ज्या जवानाला जन्माला घातलं फार पवित्र कुशी त्या आईची. शूरवीराला जन्माला घालणारी आई. तिथं दर्शन करा. भाग्यवान आहे जिजामाता. माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली ओ पळाला. ओ बापाचा बाप जिल्ह्यामध्ये
आपल्याला हा जोड बनवा दिसतो ना माझ्या राजाची पुण्य आहे अंगणाची तुळस माझ्या राजाची पुण्य आहे डोक्यावर पदरे कपाळाला कुंकू आहे राजाची पुण्य आहे राजाची छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज कीर्तना सांगा ते का देव होते का ते देवाला माहिती शमशेरपूरकर या महाराष्ट्रातला या देशातला देव सुरक्षित आहे ती फक्त माझ्या राजाची पुण्य आहे मग ऐका ना भावे त्यांचे द्वारे श्वान म्हणजे कुत्रा बस वेळ संपत आली माझी होती कारण माझ्या सोबतची गायकवाड ते फार टायमिंगची महाराजांचं कीर्तन मला काय टाइमिंग असतं मस्त बाकी त्याला 5 मिनिटं शिल्लक की माझ्या मला शेवेला पूर्ण विराम द्यायचं हा जसे ते बांधलेले तसं मी सुद्धा टायमिंगचा बांध दिला महाराज मस्त बाकी त्याला ऐका पण आता एक चाल ऐकायची आपल्याला की आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम करा आग्रह करतात पण आम्हाला संतांचा समागम झाला त्याची फलश्रुती काय मृदंग वाजणार नाही, वाजेल पण नंतर करावं या आणि एका ताला टाळी झाली पाहिजे ना. त्यांनाचा महाराष्ट्राला ते गाणारे चालत ते वाजवणारे आपण तरी का बिया तालात राहायचं. 6 दिवसाचा ताल पका झाला पाहिजे टाळी करता मस्त पाहिजे. हा तरी मस्त पाहिजे एक आवाज आला पाहिजे टाळीचा. हा हे थांबा थांबा माझ्या भुलमंगशा गप्पा
संतांच्या समागमामध्ये आम्हाला रामनामाचं श्रवण घडेल तुकोबाराय सांगतात. पण मिळाला भाग्याने संतांचा समागम आम्हाला पटिक सेवेचा असेल दीनपणे रंगतेत भले काहो तुकोबाराय का आदर करतात. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडील पंगती संतांच्या महाराजांना संत संगतीचे काही सांग सुख आपण बारीक नाही त्यांचे साधू तोर जाणा कलियुगी आपल्या जीवनामध्ये भजन साधना घडावे. आपल्याला नामधारक बनायचं बरं का जातं. नामधारक म्हणलं तर लोकांना दुसरं संप्रदाय आठवतो. अशी बरी शिवजवळीची गोळ्या संधी माणसं या समजली कधी का आता पाहायचा नाही. तुकोबाराय स्वतःला नामधारक म्हणतात. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक एकंदर शिका पाठविला हे लोक आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. म्हणून महाराज म्हणतात आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक मग नामधारक व्हायचे त्याला जीवनात आधी गुरु करावं लागेल. काय करावं लागेल? गुरु करायचं. श्रावण महाराजांना ऐकायचं बरं का नाम करायचं ऐकायचं हा सांगण्याकरता आला फक्त गुरुची कृपा असावी. याच्या जीवनात गुरुने दिलं गुरु करतो सांगायला गुरु देत नाही कधी. पण नामबराय सांगता श्री गुरु सारिका इतर झाले का गुरुच्या कृपेनं माळ असावी. तुळशी माळ गळा कंठे मिरवा व्रत करा नाथ महाराज म्हणतात तुळशी माळ गळा. जीवनात भजन असावं ते भजन कसं करावं तुकोबाराय महाराज म्हणतात. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय बरोबर लावावे कसं भजन करावं जे भजनाने आपला देव अंगीकार करेल. अंगीकार ज्याचा केला नारायण निंदिते वंदिते गाव महाराज आम्ही नाही गुरु केला नाही माळ घातली नाही भजन केलं आमचं काय करणार. पण संतांच्या हृदयाची दया मार्गलावणी गेली आली दयाने संत देणीचे बंदी चालू जाता हा संतांच्या हृदयाची दया. अरे महाराज तुला संतांचं ऐकलं तर बरं होईल. संशय गुरुकर जगाच्या कल्याण संतांच्या विरोधी. पण नाथ महाराज म्हणतात जर संतांचं नाही ऐकाल संशय गुरुकर हे जरी नाही Hey,
आदर संगीत बाबा करणार आहे. जोरदार जोरदार जोरदार. अरे आम्हाला दादा एकदा आमच्या आबा करता एकदा भाऊ करता मस्त एकदा जोरदार टाळी वाजूया मस्त पैसा. एकदा भजनी मंडळाकरता जोरदार टाळी वाजूया मस्त पैसा. आता ज्याची खावी पोळी ज्याने आज अन्नदानाची सेवा घेतली ना एकदा त्या दानशूर दाता करता एकदा जोरदार टाळी वाजूया मस्त पैकी. बस आता जे विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्यांच्या शेजारची शपथ. आजचा आलेला सेवेचा योग ग्रामस्थ मंडळी तथा आदरणीय आज ज्यांनी सेवेचं दान घेतलेलं होतं आदरणीय आमचे माधव दादा शंकर दादा त्यांनी काशीनाथ दादा एकदा जोरदार टाळी वाजूया मस्त बघितल्या परिवार. बस पुन्हा शब्द सगळ्यांना धन्यवाद देतो. रामकृष्णारी विठ्ठल जय जय विठ्ठल.